तर आज केलेला आहे उत्तप्पा, रवा उत्तप्पा. कारण घरात कोण नाही, पोरी मी आम्हीच आहे फक्त. सगळी गेलेत बाहेर गावाला, थोडंसं काम आहे, ह्यांनी गेलेत गाडीचं काम करायला. दीदी आई भाऊजी गेलेत कामानिमित्त बाहेर. तर घरात मी, समू, श्रीषा, दुर्गा आम्ही चौघीच आहे. आज आमचा डे आहे, आमचा डे. चला, त्यांनी गेलेत ग गाडी दुरुस्त करायला. आणि हे इथं श्रीषा चिकूला पाणी घेऊन निघाल्या प्यायला. आणि ह्या मॅडम कुठे गेल्या? या इथं मोबाईल बघत असते त्या एका खोंपाड्यात. पेजा की चिकुडे नकोय त्याला पाणी, तर मी आता त्याला ताक देते. म्हणजे चिकूसाठी असं ताक ठेवलेलं आहे. त्याला रोज याची पिशवी आणते. काल एक पिशवी दिल्या, आज अर्धी. मगाशी माझ्या लक्षात नाही त्याला आणायचं ताक. तर चला आता मी खाऊन घेते, कारण मुलींचं खाऊन झालंय, दुर्गानं थोडंसं राखलंय. चला चला, तर आपल्या चिकूला ताक देऊया. त्यांचा झाला खेळ चालू चिकूला घेऊन. आणि ही तर लावलेली आहे सिरियल. आम्हाला खूप आवडते ही सगळ्यांनाच. मला जसं जसं वेळ मिळेल तस तसं बघत असते. आता चिकूला घालूया ताक त्याच्या भांड्यात. तर आता चिकूला दिलेला आहे ताक. चिकू 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 आता बघणार नाही की ती पण हाका मारा. चला, तर बघा सगळे टीचरच झाले ते इकडं बोर्ड घेऊन. ही पळाली बघा. अशी सगळी आमची भिताड घाण झाली तिने. आम्ही अशी घासून घासून काढतो सारखी. ते इकडं आमची भूतांची शाळा आणि फक्त मुलगी आहे. आणि आमचे सगळे मुलं स्टुडंट खरोखर हाय. ती भूतायसा काय तुम्ही दोघी? तू चेटकीन आणि ही चेटकीन हाडळ. हाडळ आहे होय म्हणत्या दुर्गा. चेटकीन हाडळ. मी ना एक डरावणी भूत ड्रॉइंगचे टीचर आहे. ही काल ना मॅथ्सची टीचर झाली होती. आणि आज पण. आणि ती म्हणते की मी 7वीला शिकवते बघा. हे 7वीला नाही, पहिलीला. 7वीला लय टप गणित दिलेत ग. 2 आणि 2 4, 3 आणि 3 6, 1 आणि 1 2. तुम्हाला नाही सुटू शकत ते. तुम्ही आत्ताशी 6वीला आणि 5वीला आहे. हीच तेवढी 7वीची विद्यार्थिनी शिकवते. चालतंय. चला मॅडम, जराशी विश्रांती घेणार आहे. टीव्ही बघत बसणार आहे. तू बघणार आहेस न? बघ की तुझ्या आवडीची मालिका लागल्या. मला भांडी घासायची पिल्या. भांडे होय अगं, ही पण मला आवडते मालिका. कुठली म्हणून बघू सांग. तर मी तर भांडी घासायला घेतलेली आहेत. खाऊन तर झालं आमचं, पण भांडी कोण घासणार? तर एवढीच घासली. राहिलेलं सगळ्या एपिसोड बघून आली. लक्ष्मी निवास हा. चल, तर आम्ही अजून पण म्हणजे टीव्हीच बघायला लागलोय. कारण की घरात कोण नाही आणि माझी जबाबदारी आहे ही 3 वादळ सांभाळायची. कारण एकटं सोडलं तर भांडत बसणार त्या. असं लक्ष ठेवून बसायला लागतंय. आणि मग काय करायचं, टीव्ही बघायची. आणि आम्ही टीव्ही बघतोय. तर एक ऍड लागलेली आता नवीन मालिकेची. कोणत्या ग समू? हा. आणि दुर्गाला ऍक्टिंग आवडली का नाही त्या हिरोईनीची? दुर्गाला ऍक्टिंग आवडली नाही. ह्या दोघी तिला चिडवायला लागले, तुला आवडत नाही तर बघू नको असं तसं. आज मी समूला, दुर्गाला, श्रीषाला प्रश्न विचारणार आहे. आणि त्याचं खरं खरं उत्तर त्या देणार आहेत. पहिला प्रश्न. पण कसं ना, मी एकच प्रश्न तिघींनी विचारणार आहे ग. मग तुम्ही एक वर आहे की प्लीज. एकीने सांगितलं कॉपी करायचं नाही. हा, आधी मला विचार. मग दोघी जणी आज जावा. खरंच 1-2 प्रश्न विचारणार आहे फक्त. हा, आधी दुर्गा चालते की. छोट्यांपासून पण ऐकूच येणार नाही तुम्हाला मी काय विचारलंय. बर, जावा रूम मध्ये जावा. दार लावा. दार लावा. हे दार लावा. तर मुलींच्या बराशी मस्ती करा. ह्यासने ऐकायचंय का?
ही चिटिंग आहे. तुमच्यात कॉन्फिडन्स नाही साध्या साध्या प्रश्नांची उत्तर द्यायला. मी हळूच प्रश्न विचारते. तुला रायबा जास्त आवडतो म्हणजे हो का? तुला आपल्यात 5 नंदी आहेत. काल तू राखी बांधलीस. त्यातलं सगळ्यात जास्त कोण आवडतं? भद्रा. बरोबर. आणि आपल्या नंदींच्याकडे बघितल्यानंतर म्हणजे तुला काय वाटतं? आपल्या नंदी पळतील का छान? पळणार ती ना? आणि हिंद केसरी पहिल्यांदा कोण होणार? बाजी. तर हे असं काय नाही की आधी बिधी म्हणून मी एकवर प्रश्न विचारायला लागला. तर आता हेच प्रश्न मी दुर्गा श्रीशाला विचारणार आहे. पण तू तिथंच बस, नाहीतर तुला विचारून घेणार की मी काय काय विचारलं. हा चल आता श्रीशाचा टर्न. हा तर प्रयत्न करत होते की बघायचा. तर श्रीशानं आता दुर्गाला प्रश्न विचारलेत. आता तुला विचारता. तुला आपल्या 5 नंदींपैकी कोणता नंदी जास्त आवडतो? खरं सांगते. मग खरं सांगा. देवाची शपथ. हा मला 5च्या 5 आवडतात. त्याच्यात जास्त करून रायबाने बाजीला आवडतो. ह्यातला हिंद केसरी कुठला होणार पहिल्यांदा? हिंद केसरी. खरं सांगते जास्त म्हणजे मुली बाजीची फॅन आहेत. रायबाची फॅन मुलं आहेत. परत बाबऱ्याची फॅन मुली आणि बायका पण आहेत. सगळीच आहेत. सगळ्यांचे फॅन आहेत. खरं अजून भद्राचे नाहीत. म्हणून हिंद केसरी पहिला रायबा म्हणजे पहिला आपल्या दावणीला जन्मला रायबा. तो किस्त म्हणजे तेव्हाच रायबा जन्मला आपण फेमस झालो. आणि आपल्याला कमेंट पण यायला लागल्या काय पहिल्या दावणीला आपला रायबा हिंद केसरी होणार. मग तुला कोण होईल वाटतंय? मला खरं सांगते मला बाजी आणि रायबा हे दोन म्हणजे आधी रायबा होईल, परत बाजी होईल, परत ब्रह्मा, परत बाबऱ्या, परत लास्टला भद्रा. कारण का तो म्हणजे सगळी दावणच हिंद केसरी होणार आहे. मग नादच नाही करायचं. झालेले आहेत प्रश्न. उठू शकता. आणि काय की पहिली ट्रॉफी पहिली कुणाची? बाबऱ्या. मग बाबऱ्या तो पहिला हिंद केसरी झाला की आपला. असं हिंद केसरी हा नसतो मान खुळ्या. हिंद केसरी म्हणजे लय मोठा मान असतो. जसं पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतात तसा पंतप्रधान कोण होणार? कोण होणार? रायबा. ठीक आहे चला आओ. चिटिंग करायला भेटलीच नाहीये कुणाची की विचारावं असं ऑप्शनच भेटला नाही ना. चला तर ह्या दोघींना प्रश्न माहित आहेत, कॉमन आहेत. तू एकटी मागे राहिलेलीस. तर तुला आपल्या दावणीचा कोणता नंदी जास्त आवडतो? मला ब्रह्मा. का आवडतो एवढा जास्त? मला तो पहिल्यापासून आवडतो. आल्यापासून. नंतर आपल्या दावणीतला पहिला हिंद केसरी नंदी कोण होणार? बाजी. तू सांगितलंयस बाजी. दुर्गानं काय सांगितलंय? बाजीच. आणि श्रीशान सांगितलंय रायबा. ठीक आहे. तर हेच फक्त 2 प्रश्न होते ग. पण तुमची खरी उत्तर ऐकायची. ते कसं होतंय, तुम्ही तिघी बसला ना कन्फ्यूज होताय आणि मला पण करताय म्हणून. तर बघा दोघींनी प्रश्न विचारा. कोणता प्रश्न विचारू आता? तिघीच कॉमन विचारते. या इकडे नाही या कॉमन. तुमच्या सरळ असं म्हणा, आपल्या युट्यूब फॅमिली विषयी काय वाटतं तुम्हाला? कशी आहे आपली युट्यूब? अवघड आहे? अवघड नाही, सोपं आहे. काय वाटतं ती मनात येते ते सांगा लगेच. श्रीशा सांगतेस का ती समूला सांगू देल? मग सांग समू तुझ. युट्यूब फॅमिली आपल्याला खूप सपोर्ट करतात. आपला रोज व्हिडिओ बघतात. आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर जास्त व्ह्यूज येतात. होय ना. सगळ्यांनी रायबा आवडतो. रायबा बाजी सगळे आवडतात. मग
कसं वाटतं हे सगळं बघून? छान वाटतं. आता ह्या दोघींच्या पेक्षा समूला कसं समजतं कमेंट वगैरे, मग समू कमेंट कशा वाटतात आपल्या? छान वाटतात. कधी कधी बाजीलाच काहीतरी बोलते तेव्हाच वाईट वाटतं ना रायबा बाजीला. होय. दुर्गा तुला काय वाटतं आपल्या युट्यूब फॅमिली विषयी? तुम्ही सुखी राहा, तुम्ही छान राहा. छान, उलट बरोबर आहे बघायचे. सुखी राहू देल, छान राहू देल आपली युट्यूब फॅमिली आणि आपले व्हिडिओ बघत राहू देल. तर चला आजचं हे थोडस मुलींचं म्हणजे जरासं आपल्याच घराबद्दल काहीतरी विचार. आता बरं ठीक आहे. आता मी तुम्हाला तिघींना प्रश्न विचारला तर तुम्ही तुमच्या मनातला एक एक प्रश्न आपल्या युट्यूब फॅमिलीला विचारा, ती कमेंट मध्ये उत्तर देतील. खरं येणार आहे ना? हा. तुम्हाला पाचींच्या पेक्षा आपल्या दावणीतलं कोण जास्त आवडतं? खरोखर पाचींच्या पेक्षा नाही, 5 नंदींमध्ये तुम्हाला नंदींमध्ये तुम्हाला कोण आवडतं? खरोखर द्यायचं, खोटं नाही द्यायचं. खोटं नाही आवडते काय काय खोटंच देतात. खोटं नाहीत बाळा देत, खरं खरं उत्तर नक्की द्या कमेंट मध्ये. समू तुझा प्रश्न विचार. माझा असा प्रश्न आहे की आपल्या दावणीत सगळ्यात पहिलं हिंद केसरी कोण येणार हे तुम्ही गेस करायचं. खरोखर आता तुम्ही केल्या तर ह्यांनी पण करू देल काय? ठीक आहे. म्हणजे दुसरा प्रश्न आहे की आपल्या 5 नंदींमध्ये पहिला हिंद केसरीचा मान कोण पटकवणार? दुर्गा तुला काय वाटत? तुझा प्रश्न काय आहे? तुम्ही सांगा पहिलं कुणी ट्रॉफी काय? तुम्ही सांगा पहिलं कुठल्या 5 बैलांपैकी कुणी ट्रॉफी जिंकली पहिली? हा, म्हणजे ट्रॉफी घरात आणणार आहेत. अगं तिचा प्रश्न आहे की आपल्या 5 बैलांपैकी कोणी पहिली ट्रॉफी आपल्या घरात आणल्या? होय काय? ठीक आहे. तर हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. समुद्र का आपल्याला मम्मीने कसं प्रश्न विचारला? 4 कुठं? 3. हा 3. आणि का आता आपण मम्मीला विचारायचं राहिलंच. हा आधी तू विचार. हा मी विचारते. आपलाच प्रश्न. हा, तुला जास्त दावणीत कोण आवडतं? काय? जास्त 5 बैलांपेक्षा कोण आवडतं? 5 नंदींपेक्षा कोण आवडतं? सगळ्यांना माहित आहे, रायबा. अगं आपल्याला मला वाटलं. आणि पहिला हिंद केसरी कोण होणार? बाजी. असं वाटतंय मला, बाजीच वाटतंय. सगळ्यांचं बाजी कर, माझे एकटीच असं रायबा. ठीक आहे, काय होईल ती होईल, होय का नाही ग? रायबाच होणार. हा, पुढचा समोर तुझा प्रश्न. मी जो प्रश्न विचारला होता तो श्रीशाने विचारला. आता मी काय विचारू? दुर्गा तुझा प्रश्न काय आहे? समोर थोडी थांबल्या. काय होतंय? मी विचारू का? हा. या सगळ्या 2 गायांपैकी कुणाला बाळ होणार आहे? दोन्ही गायांना बाळ होणार आहे. ठीक आहे. हा, तू विचार. तुला आपल्या दावणीतला सर्वात जास्त कोणता बैल आवडतो? सांगितलं की मी तोच प्रश्न विचारलं की आता श्रीशानं. मग काय तर मी सगळ्यांपेक्षा वेगळा प्रश्न विचारणार आहे की तुला आपल्या युट्यूब फॅमिली बद्दल काय वाटतं? युट्यूब फॅमिली बद्दल काय वाटतं? असं वाटतच नाही की ती म्हणजे एवढी लांब आहे, आपल्या जवळचीच आहे. असंच वाटतं, कारण ते आपल्याला भरपूर सपोर्ट करतात. कारण आपलं नंदी अजून गट पण काढत नाहीत. ते तुम्हाला पण कळतंय बरोबर, गट वगैरे म्हणजे काय सेमी. तर तरी सुद्धा ते आपल्या नंदींच्यावर एवढं प्रेम करतात आणि आपलं म्हणतात आपल्याला पण. त्यामुळे मला युट्यूब फॅमिली नेहमीच म्हणजे त्यांच्याबद्दल एक वेगळंच मनात हे आहे, स्थान आहे की चांगलं आहे. जी आपली रोज आपल्याला कमेंट करणारे आहेत, रोज आपल्याला बघणारे आहेत, त्यांच्याबद्दल तर काय विषयच नाही. छानच वाटतं मला रोजच्या रोज. आपल्याला म्हणजे पुणे मुंबई एवढ्या लांबून लांबून भेटायला येतात, वेळात वेळ काढून येतात आणि न चुकता व्हिडिओ बघतात. त्यामुळं त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार. आणि ह्याच
गोष्टीवरती आजचा व्हिडिओ इथे संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.